नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण एकनाथांचं जीवन दर्शन पाहिलं. या भागात वाङ्मय दर्शन पाहायचे. जीवन दर्शनही खूप मोठं, कारण ते एकनाथांचं कार्य खूप मोठं. वाङ्मय दर्शनही खूप मोठं, कारण एकनाथांचं वाङ्मयही खूप मोठं आहे. तो एका भागात बसवणं अशक्य, पण इलाज नाही म्हणून आपण ते एका भागात बसवणार आहोत. कारण आवश्यक ती सगळी माहिती मी तुम्हाला सांगेल, पण तरीही त्रोटक आढावा घेणं आपणाला भाग आहे. कारण एकनाथ महाराजांनी एकूण 52 लाख कविता लिहिली, हे आपण आधीच्या भागात पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एकनाथी भागवत आहे, जे 20,000 ओव्यांचं आहे. भावार्थ रामायण आहे, जे 40,000 ओव्यांचं आहे. रुक्मिणी स्वयंवर आणि 8 स्फुट ग्रंथ आहेत. त्यांची ही संख्या तेवढीच होईल. अशी एकूण मिळून गाथा आहे. त्या गाथेच्या अभंगांची संख्या 4,500 आहे. असे खूप मोठा पसारा आहे एकनाथ महाराजांचा, पण शक्य तेवढ्या त्रोटकपणे आपण तो पाहणार आहोत. सुरुवात करणार आहोत एकनाथी भागवत या ग्रंथानं. मित्रांनो, वारकऱ्यांच्या प्रस्थानत्रयीमध्ये ज्याला स्थान मिळालेलं आहे, अगदी वारकरी दर्शनच्या पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की वारकऱ्यांनी वाचावेत, आवश्यक आहे वाचणं, अशा ज्या ग्रंथांचा 3च ग्रंथांचा उल्लेख केला जातो प्रस्थानत्रयी म्हणून. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा. ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा, त्याच्यामध्ये ज्यांनी स्थान मिळवलं तो हा ग्रंथ आहे, म्हणून आपण सुरुवातीला तो पाहणार आहोत. एकतर वारकऱ्यांच्या प्रस्थानत्रयीमध्ये त्याचा संदर्भ आहे, पण अजूनही जनमानसामध्ये, लोकमानसामध्ये नाथांचं भागवत हे लोकप्रियता टिकून आहे. गावोगाव हे ग्रंथ लावले जातात, त्याचे मोठमोठे कार्यक्रम केले जातात आणि शहरामध्ये सुद्धा गल्लोगल्ली हे केले जातात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित असतात. त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये समाप्ती होते. म्हणजे अजूनही जनमानसामध्ये प्रचंड लोकप्रियता टिकून असलेला जर कुठला ग्रंथ असेल तो महाराष्ट्रामध्ये नाथांचं भागवत आहे. हा ग्रंथ काशी क्षेत्रामध्ये 1573 पूर्ण केला. लिहायला तो इकडेच पूर्ण केला होता. इसवी सन 1571 नाथ हरिपंडितांना आणण्यासाठी म्हणून आणि या ग्रंथाची शिफारस करण्यासाठी म्हणून काशीला गेले. 3 वर्ष तिथंच राहिले. तिथंच राहून तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केला आणि त्याची ग्रंथाची मिरवणूक निघाली. त्याला खूप मोठा गौरव झाला काशीमध्ये, हेही आपण आधीच्या भागात पाहिलेलं आहे. तर याची रचना 1573 साली पूर्ण झाली. 71 साली त्यांनी ती सुरुवात केलेली होती. म्हणजे 3 वर्ष या ग्रंथाचं लेखन चाललं. मित्रांनो, हा जो ग्रंथ आहे, मूळ संस्कृतमध्ये भागवत नावाचा जो ग्रंथ आहे, त्याच्या 11व्या स्कंधावर लिहिलेली ही टीका आहे. म्हणजे एकादश स्कंद असं म्हणतात, म्हणजे 11वा स्कंद. स्कंद काय आहे तर स्कंद म्हणजे एक भाग. जुन्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नावं दिली जायची ग्रंथाच्या भागाला. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये स्कंद म्हणतात आणि काही ठिकाणी कांड म्हटलं जातं. म्हणजे रामायणामध्ये अयोध्याकांड, किष्किंधाकांड, बालकांड अशी कांड म्हटलं जातं. महाभारतामध्ये पर्व म्हटलं जातं, अमुक पर्व, तमुक पर्व, तमुक पर्व असं. आणि जुन्या काळामध्ये पोथीमध्ये अध्याय म्हटलं जात असं. आपले अलीकडं आपण जसं विभाग, प्रकरण पाडतो तशा प्रकारे हा स्कंद आहे. मूळ भागवताचा 11वा स्कंद, त्या स्कंदामधला जो भाग आहे त्याच्यातून हे भागवत एकनाथांनी लिहिलेलं आहे. हे का लिहिलं एकनाथांनी भागवत, भागवताचीच निवड का केली, त्याचं प्रयोजन काय, तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं जे कारण आहे ते नाथांचा पहिला ग्रंथ, त्याचा उल्लेख मी आपल्या आधीच्या भागात केला होता की चतुश्लोकी भागवत. थोडक्यात भागवताचं दर्शन त्यांनी त्याच्यामध्ये घडवलेलं होतं. तो ग्रंथ अनेकांनी वाचला आणि नाथांना पुन्हा पुन्हा आग्रह केला की तुम्ही हे सविस्तर लिहा, तुम्ही हे सविस्तर लिहा. हे थोडक्यात लिहिले, सविस्तर संपूर्ण भागवत मराठीमध्ये आणा, असा लोकांनी आग्रह केला. ते नाथांनी स्वतःच लिहून ठेवलेलं आहे. नाथ असं म्हणतात की एकांती आणि लोकांती थोर साक्षेप केला संती, तरी सांगावी मजप्रती कोण्या ग्रंथी प्रवर्तो. म्हणजे एकांतामध्येही काही लोक जे भेटले एकटे एकटे, आणि लोकांती म्हणजे सभा समारंभामध्ये जे लोक मला भेटले त्यांनी थोर साक्षेप केला संती, पुन्हा पुन्हा मला सगळ्यांनी सांगितलं की अहो हे तुम्ही लिहा, हे तुम्ही लिहा. मग मी त्यांना विचारलं की काय लिहू. अनेकांनी सांगितलं की तुम्ही आता लिहा, छान लिहू शकता तुम्ही, लिहा, तरी सांगावे मजप्रती. मग एकनाथांनी विनंती केली की तुम्ही मला हे सांगा, कोण्या ग्रंथी प्रवर्तो, कुठल्या ग्रंथाकडं मी वळू, कुठल्या ग्रंथाचा मी अनुवाद करू. पुन्हा पुराणी श्रेष्ठ भागवत, म्हणजे लोकांनी सांगितलं, संतांनी सांगितलं पुराणी श्रेष्ठ भागवत, त्याही माझी उद्धव गीत. त्याच्यामध्ये पुन्हा भागवतामध्ये उद्धव गीता हा आणखी श्रेष्ठ ग्रंथ आहे, आणखी श्रेष्ठ भाग आहे त्या भागवतामधला. तुवा प्रवर्तावे तेथ, तू तेथ जा, असं मला संतांनी सांगितलं. वक्ता भगवंत तुझं सहाय्य, म्हणजे लोक आणि श्रोते हे तुला
बिलकुल सहाय्य करतील, तुला त्यांचं सहाय्य आहे, कारण तू खूप छान लिहू शकतोस, म्हणून तू आता भागवत मराठीमध्ये आण. थोर करोनी सोहळा आज्ञा पिले वेळोवेळा. माझे जागोजागी गौरव समारंभ घेतले, माझे सत्कार केले आणि मला लोकांनी विनंती केली की आज्ञा पिले वेळोवेळा. मला लोकांनी विनंती केली की तू हे मराठीमध्ये आण, म्हणून मी हा ग्रंथ मराठीमध्ये आणण्याकडे वळलो. निवडीची आणखी काही कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे एकनाथ महाराज हा ज्ञानेश्वरांचा अवतार समजला जातात. ज्ञानी याचा एका असं म्हटलं जातं. आता ज्ञानी याचा एका म्हटल्याच्यानंतर का म्हटलं जातं, तर त्याचंही कारण हा ग्रंथ आहे आणि त्याचेही कारण पुन्हा ज्ञानेश्वरांशी एकनाथांचं असलेलं साम्य आहे. एकनाथ महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती महाभारतामधल्या गीतेवर लिहिलेली आहे. गीतेवर ती भागवतामध्ये पण गीता आहे आणि उद्धव गीता म्हणजे श्रीकृष्णाच्या नावावर आणखी 2-3 गीता आहेत. त्याच्यामधली एक गीता जी अर्जुनाला सांगितली, दुसरी उद्धव गीता. ही जी उद्धव गीता आहे ही उद्धव गीता त्यांनी निवडली. त्याच्यामधली जे वर जे सांगितलं ना की त्याही माझी उद्धव गीत, ती उद्धव गीता त्यांनी निवडली आणि त्याच्यावर मराठीमध्ये टीका लिहायची. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या सारखं त्यांचं अनुकरण करून आपण त्यांच्यासारखी योग्यता मिळवायची, या अर्थानं सुद्धा त्यांनी भागवत लिहिलं. आणि त्याच्यासाठी आता ज्ञानेश्वरी निवडावी, गीता निवडावी, तर ज्ञानेश्वरांनी ती आधीच निवडलेली आहे आणि तसे निवडून त्यांच्या पुन्हापेक्षा श्रेष्ठ लिहिणं शक्य नाही, म्हणून त्यांनी उद्धव गीता जी लिहायची राहिली होती ती निवडली आणि मराठीमध्ये आणली. नाथकाळातली समाजाची जी स्थिती होती ती स्थितीसुद्धा हा ग्रंथ निवडण्यामागं कारण होती. म्हणजे लोकांनी विनंती केली हा एक भाग, ज्ञानेश्वरांनी गीता निवडली म्हणून उद्धव गीता निवडायची हा एक भाग, आणि तिसरं जे निवडीचं आणखी एक कारण होतं की त्यांच्या काळातली ही जी सामाजिक स्थिती होती की उद्धव गीतेमध्ये मंदिरं, पूजा, वर्णाश्रमाविषयी लिहिण्यास संधी, भ्रष्ट पुरोहित, चुकीच्या पूजा, यात्रा जत्रा, उरूस या सगळ्यावर टीका करण्याची संधी त्या उद्धव गीतेमध्ये होती आणि नाथांना समाज सुधारायचा होता, म्हणून त्यांनी बरोबर उद्धव गीतेची निवड करून समाजाला उपदेश करण्याची आणि समाजातले दोष दाखवण्याची, त्या काळातले समाजातले दोष दाखवण्याची जी संधी होती ती संधी ह्या ग्रंथाची निवड करून घेतलेली आपणाला पाहायला मिळते. नाथ भागवतामध्ये रूपकांची रचना खूप आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जशी आहे तशीच रूपकांची रचना, म्हणजे अनेक अर्थानं ज्ञानेश्वरीचा प्रभाव आपणाला भागवतावर दिसतो. त्याच्यामध्ये संसार कूपाचं रूपक असेल, युद्धाचं रूपक असेल, इहा अनिहा म्हणजे इच्छा अनिच्छा यांचं रूपक असेल, तारवाचं म्हणजे जहाजाचं रूपक असेल, अशी खूप रूपकं आहेत जी रूपकं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित करून रूपक म्हणून त्याने अध्यात्माचं दर्शन त्याच्यातून घडवलेलं आपणाला पाहायला मिळतं. मूळ भक्तिसूत्र न सोडता कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांडाचं सविस्तर विवेचन त्यांनी केलेलं आहे. भक्ती हे मुख्य सूत्र आहे, ते वारकरी संप्रदायाचंच सूत्र आहे. त्याच्यामुळे भक्ती हे मुख्य सूत्र सुटून न देता, म्हणून त्यांचा एक त्याच्यामधला ओवीसुद्धा आहे. त्या ओवीमध्ये नाथ असं म्हणतात की ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती, ब्रह्मस्थिती या ज्या अवस्था आहेत, ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती, ब्रह्मस्थिती यांची जननी माझी भक्ती, जाण निश्चिती उद्धवा. या सगळ्यांची आई, या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ती फक्त माझी भक्ती आहे. वैराग्य, ज्ञान वगैरे वगैरे ही तिची लेकरं आहे, त्याच्यापेक्षा लहान आहेत. अध्यात्मशास्त्रातील विषय सुलभपणे स्वच्छ मोकळे करून मांडणं हे नाथांचं सगळ्या लेखनामधलं वैशिष्ट्य या भागवत लेखनामध्ये सुद्धा आपणाला पाहायला मिळतं. आता भागवत लेखनामध्ये विषय काय आहेत, जे काही भागवत आहे श्रीकृष्णाचं ते आहेच, उद्धवाचा त्याचा संवाद आहेच, पण स्त्री द्रव्याचा हव्यास, अध्यात्मातला अडथळा हा एक विषय, गर्भवासाची भयानकता लोकांच्या लक्षात आणून देणं हा एक विषय, रजतम सत्व याविषयी सविस्तर विवेचन केलेलं आहे. माणसाचे जे 3 दोष आहेत, 3 गुण आहेत, रज, तम आणि सत्व, या प्रत्येकाचं घेऊन पिंजून छानपैकी एक एक विषय, रज म्हणजे काय, सत्व म्हणजे काय, तम म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय, त्याच्यापासून दूर कसं राहावं, हे सगळं त्यांनी व्यवस्थित सांगून दिलेलं आहे. सत्संगती, सच्छास्त्र श्रवण म्हणजे चांगल्या ग्रंथांचं ऐकणं, कीर्तन, नामस्मरण ही भगवत भक्तीच्या अंतिम ध्येयाची साधनं आहेत, याचं विवेचन या भागवतामध्ये केलेलं आपणाला पाहायला मिळतं. सद्गुरू, सत्शिष्याविषयी सविस्तर विवेचन, गुरु म्हणजे काय, गुरु कसा असतो, त्यातल्या त्यात सद्गुरू कसा असतो, शिष्य म्हणजे काय, शिष्य कसा असतो, त्यातल्या त्यात सदशिष्य कसा असतो, हे सगळं विवेचन नाथांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे.
कीर्तन नामस्मरणाविषयी सुद्धा सविस्तर विवेचन भागवतामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि समाधी या संकल्पनेचं सविस्तर विवेचन त्यांनी केलेलं आहे. हे एवढे विषय, जवळजवळ 7 विषय, स्त्रीद्रव्याचा हा व्यास, हा अध्यात्मातला अडथळा, गर्भवासाची भयानकता, रजतम सत्व याविषयी सविस्तर विवेचन, सत्संगती, सशास्त्र श्रवण, कीर्तन, नामस्मरण, भगवत भक्तीच्या अंतिम ध्येयाची साधनं, सद्गुरू आणि सत्शिष्याविषयी सविस्तर विवेचन, कीर्तन नामस्मरणाविषयी सविस्तर विवेचन आणि समाधी या संकल्पनेचं सविस्तर विवेचन नाथांनी भागवतामध्ये केलेलं आपणाला पाहायला मिळतं. मित्रांनो, मूळ भागवत जे आहे त्या भागवतामधल्या 11 स्कंदामधल्या 1367 श्लोकांवर, म्हणजे तिथले 11 स्कंदाचे 1367 श्लोक आहेत. त्या 11व्या स्कंदातल्या 1367 श्लोकांवर एकनाथ महाराजांनी 18,774 म्हणजे जवळजवळ 19,000 ओव्या नाथांनी लिहिलेल्या आहेत. ही ओवी संख्या ज्ञानेश्वरीच्या दुप्पट आहे. ज्ञानेश्वरीची ओवी संख्या आपल्याला माहिती आहे की 9,000 आहे आणि ही 18,000च्या पुढं आहे, 19,000च्या जवळजवळ आहे, दुप्पट आहे. म्हणजे त्यांनी खूप सविस्तर, नाथांनी तरी थोडंसं ज्ञानेश्वरांनी तरी थोडंसं शॉर्टली सांगितलेलं आहे, नाथांनी सविस्तर सगळं. आणि म्हणून असंही म्हटलं जातं की ज्ञानेश्वरीचं विषय जे आहेत तेच विवरून सांगण्याचं, मोकळे करून सांगण्याचं काम एकनाथ महाराजांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. कारण 300 वर्षात भाषेत खूप फरक पडला होता, त्याच्यामुळं ज्ञानेश्वरी समजणं लोकांना अवघड होतं. त्यातलाच विषय पण आणखी विवरण करून, आणखी सोपा करून, सुलभ करून, आणखी रंजक पद्धतीनं, रसाळ वाणीनं सांगण्याचं हे जे कौशल्य आहे ते नाथांचं आपणाला इथं पाहायला मिळतं. मित्रांनो, एकनाथांच्या भागवताविषयी आणि ज्ञानेश्वरीचं त्याच्यावर असलेल्या प्रभावाविषयी काही लोकांची मतं आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथी भागवत हे एका परीने ज्ञानेश्वरीवरील भाष्यच आहे. जे मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्ञानेशांच्या विचारसरणीची व विवेचन पद्धतीची छाप नाथ भागवतावर सर्वत्र पडलेली आहे. दोहोमध्ये असंख्य साम्यस्थळे आहेत. काय काय साम्यस्थळं आहेत? मंगलाचरण सारखंच आहे, गुरुवंदना सारखीच आहे, गुरुवरील रूपकं सारखीच आहेत, श्रोत्यांची प्रार्थना सारखीच आहे, मराठीचा कैवार, ग्रंथकर्तृत्वाबद्दल विनम्रपणे स्वतःकडं विनयोद्गार घेणं, कमीपणा घेणं, तरीही आत्मविश्वासानं बोलणं, भक्त आणि भगवंत यांच्यातील प्रेमभावाचं वर्णन, त्यासाठी विषयांतराचा दोष पत्करूनही पाल्हाळ करणं व मागाहून त्याबद्दल श्रोत्यांची क्षमा मागणं, हे सगळं ज्ञानेश्वरांसारखं. भवसागर, कर्मनदी, मायानदी यासारखी सांगरूपकं, त्यांचा विस्तार करणं, या सर्व बाबतीमध्ये नाथांनी ज्ञानेशांच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे. श्रीकृष्ण प्रेमाचे ज्ञानेशांचे वर्णन व कृष्ण उद्धव यांच्या प्रेमभेटींचे नाथांनी केलेले वर्णन यातील आत्यंतिक साम्य एवढे एकच उदाहरणवरील मुद्द्याच्या समर्थनार्थ पुरेसे आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे कसे संबंध होते आणि उद्धव आणि अर्जुन यांचे कसे संबंध होते, ह्या दोघांनी केलेलं वर्णन म्हणजे ज्ञानेश्वरांनी आणि नाथांनी किती सारखं आहे. तर मी तुम्हाला ज्ञानेश्वरांची ओवी आधी वाचून दाखवतो, नाथांची ओवी नंतर वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हृदया हृदय एक जाहले, जे ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. आणि हे प्रसिद्धच वाक्य आहे की ये हृदयीचे ते हृदयी घातले, हे मराठीतलं वाक्प्रचारच झालेलं आहे. आता हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. आणि उद्धवाचं काय, नाथांनी सांगितली हृदयी हृदय एक जाहाले, किती सारखेपणा आहे पहा. ये हृदयीचे ते हृदयी घातिले, जशाला तसं घेतले. कृष्ण सर्वस्व जे आपुले, ते हृदयी सुद्वले उद्धवाचे. सारखं तिकडं आणि इकडं हा सारखेपणा, हा प्रभाव नाथावरचा ज्ञानेश्वरांचा आपणाला पाहायला मिळतो. मूळ ग्रंथ कथारूप असल्याने नाथांच्या निरूपणाला अनेकदा लालित्याचा बहर आला आहे. कथारूप बोध करण्यात नाथ अतिशय कुशल आहेत. तसेच प्रत्येक शब्द, प्रत्येक स्थळ, प्रत्येक गाव एक एक घेऊन पिंजून त्याचा अर्थ संदर्भ सांगणं. एखादा ऋषी आला असेल तर त्या ऋषीचं कुळ काय, त्या ऋषीचं चरित्र काय, त्या ऋषीचं कर्तृत्व काय, हे सगळं सांगणार ते. शब्द, प्रत्येक स्थळ, प्रत्येक गाव इत्यादींची सविस्तर फोड करण्यामध्ये त्यांचे लक्ष फार आहे. त्यामुळे त्यांची 4.5 चरणी ओवी खरोखरच बालसुलभ झालेली आहे. म्हणजे बालसुबोध, एकदम सहज कळणारी अशी. ज्ञानेश्वरी सहज नाही कळत, नाथांचं भागवत सहज कळतं. मराठी भाषा, भागवत ग्रंथ, श्रीकृष्ण व गुरु जनार्दन स्वामी यांच्या संबंधी लिहिताना नाथांचे हृदय उचंबळून येते. हे त्यांचे लाडके विषय,
म्हणजे मराठी भाषेविषयी लिहिताना भरभरून लिहिणार, भागवत ग्रंथाविषयी भरभरून, श्रीकृष्णाविषयी भरभरून, गुरु जनार्दन स्वामीविषयी भरभरून, म्हणजे हे विषय आले की त्यांच्या प्रतिभा उचंबळून येते. मग त्यांच्या प्रासादिक वाणीला वक्तृत्वाची तेज चढते. भागवत धर्माची परंपरा व त्याचे स्वरूप स्पष्ट करणारा मराठीतील एकच एक प्रमाण ग्रंथ म्हणून एकनाथी भागवताचे महत्त्व फार आहे. नाथांच्या एकनाथी भागवत म्हणजे भागवत धर्माच्या मंदिराचा आधारस्तंभ होय. खांब दिला भागवत. आपण जी सुरुवातीच्या वारकरी संप्रदायाच्या परिचयाची भाग पाहिला होता, त्या भागामध्ये आपण बहिणाबाईंचं अभंग पाहिला होता की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने बांधिले आवार, जनार्दनी एकनाथन खांब दिला भागवत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खांब असतो. खांब, वारकरी संप्रदायाला खांब देण्याचं, तो मजबूत खांब देण्याचं काम या भागवत संप्रदायानं केलं. म्हणून खांब दिला भागवत या चरणाचा अर्थ असाच करणे संयुक्तिक होईल. पंथीय इतिहासातील त्यांचे हे कार्य लक्षात घेऊनच वारकरी संप्रदायात एकनाथी भागवताला ज्ञानेश्वरीच्या बरोबरीचा मान दिला जातो. हे विवेचन श्री सेनोलीकर या इतिहास लेखकानं केलेलं आहे. ते अतिशय मला महत्त्वाचं वाटतं, म्हणून मी तुम्हाला ते त्यांच्याच भाषेमध्ये, त्यांच्याच शब्दामध्ये वाचून दाखवलं. मित्रांनो, एकनाथ महाराजांचा दुसरा महत्त्वाचा जो ग्रंथ आहे तो आहे भावार्थ रामायण. हा बाई प्रचंड मोठा विस्तारानं असलेला नाथांचा हा शेवटचा ग्रंथ. प्रचंड विस्तार, म्हणजे याच्या अध्याय 297, म्हणजे जवळजवळ 300, ओव्या 40,000. प्रचंड मोठा विस्तार. ग्रंथ अपूर्ण असतानाच 1599 नाथांनी जलसमाधी घेतली. ते मी तुम्हाला नाथांच्या जीवन दर्शनामध्ये सांगितले. पुढचा ग्रंथ गावबाने पूर्ण केल्याची दंतकथा मधला एक अध्याय जयराम सूत यांनी लिहिला असंही म्हटलं जातं. आता हा ग्रंथ जो आहे, ही लिहिण्यामागची काय प्रेरणा होती? हा का लिहिला नाथांनी ग्रंथ? तर नाथ म्हणतात की रामानेच आपला पिच्छा पुरवला. त्यांनीच मला पुन्हा पुन्हा सांगितलं की हे तू लिही, हे तू लिही. भागवत लिहितोस, कृष्णावर लिहितोस, माझ्यावर नाही लिहिलं, लिही तू माझ्यावर, लिही तू माझ्यावर, असा आग्रह जणू काय नाथांना त्यांनी केलं. त्या नाथांनी स्वतःच लिहून ठेवलेलं की ग्रासीस मरे रघुनंदन, मागे घालून जेवण, माराम रामायण सोयेवदवी. म्हणजे मी जेवायला बसलो तर घासाला मला तो अडवू लागला. मग मला जेवण बाजूला सारावं लागायचं आणि स्वतः राम माझ्यामधून ते वधवून घ्यायचा. ग्रासीस मरे रघुनंदन, मागे घालून जेवण बाजूला ठेवावं लागायचं. रामायण सोयेवदवी, रामानं स्वतः हे रामायण माझ्याकडून वधवून घेतलेलं आहे. काय नेनो श्री रघुनाथ, कशामुळं माहीत नाही मला एवढा माझ्या मागं लागला राम. माझी आवडे मराठी कथा, त्याला काय माझी मराठी भाषा आवडली, माझी मराठी कथा आवडली म्हणून तो माझ्या एवढा मागं लागला का काय माहीत नाही. काय नेणो श्री रघुनाथा, माझी आवडे मराठी कथा, बलात्कारे होय वदविता. बळजबरी केली माझ्यावर, बलात्कार केला की तू लिही माझ्यावर म्हणून रामानं. बलात्कारे होय वदविता, न करिता राहो निधी. मला रिकामं त्यानं बसू दिलं नाही, सतत मला लिहायला लावलं, माझ्या पिच्छा पुरवला, माझ्या पाठीमागं लावून लिहून घेतलं. आणि जे रामानं त्यांच्याकडून लिहून घेतलं त्याचं कसं सार्थक झालं, तर संतांची प्रतिक्रिया त्यांनी सांगितलेली की याचे मराठी बोल, एकनाथ महाराजांचे, अमृताते करीती फोल, आणि क्षीराब्धीहुनी अतिसखोल, नित्य नवी बोली आनंद सुखाचे. म्हणजे लोकांनी कौतुक केलं एकनाथ महाराजांचं. संतांनी काय म्हणाले संत, तर ह्या एकनाथांचे मराठी बोल हे अमृतापेक्षा जास्त, अमृताला फोल करतात आणि अमृतापेक्षा जास्त गोड आहेत. क्षीराब्धीहुनी अतिसखोल, म्हणजे समुद्रापेक्षाही खोल आहेत. आणि नित्य नवी बोली आनंद, म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी नवीन रसाळ असं तो बोलत राहतो. श्रवणी ऐकताची कथा, ही कथा ऐकल्याच्या नंतर सुख उपजतसे चित्ता, धन्य धन्य तू रसाळ वक्ता, कथा परमार्थ निजपूज्य. असा अभिप्राय हे रामायण लिहून झाल्याच्या नंतर लोकांनी त्यांना दिला आणि सार्थक वाटलं. हा अभंग हा ग्रंथ लिहिताना विद्वान, भक्त आणि सर्वसामान्य श्रोता असा त्रिविध प्रेक्षक समोर ठेवून लिहिल्यामुळं विद्वानांनासुद्धा तो आवडतो, भक्तांनासुद्धा तो आवडतो, आणि ज्यांचा ह्या विद्वत्तेशी भक्तीशीही संबंध नाही पण सर्वसामान्य लोक आहेत जे सहज म्हणून ऐकायला बसलेले आहेत, त्यांनासुद्धा ते आवडेल आणि ते पकडून ठेवील अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं नियोजन एकनाथ महाराजांनी केलेलं आपणाला पाहायला मिळतं. म्हणून मुस्लिम सत्तेच्या लांगुल चालनासाठी, भाऊबंदकी करू लागलेल्या हिंदू समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी, मुस्लिम सत्तेच्या लांगुल चालनासाठी भाऊबंदकी करणाऱ्या लोकांच्या समोर आदर्श ठेवण्यासाठी आदर्श भावाचे आणि देश धर्म हितदक्ष नायकाचे रामायण
नाथांनी आणि तुलसीदासांनी एकाच काळी ठेवलं. म्हणजे हिंदीत तुलसीदासानं, मराठीत नाथांनी. कारण ते त्या काळच्या समाजासमोर ठेवणं आवश्यक होतं, जे सांगितलेले मी तुम्हाला सुरुवातीला त्यानुसार. एका अर्थानं नकळत ही परकी सत्तेविरुद्ध केलेली कृती होती. जशी स्वातंत्र्याच्या काळामध्ये खाडिलकरांची नाटकं ही इंग्रजावर टीका करायची, पण ते काय करायचे तर त्यांनी महाभारत रामायणामधले विषय घेऊन ग्रंथ लिहिले आणि कीचक म्हणजे इंग्रज अशा प्रकारचं प्रतिबिंब पडेल अशी व्यवस्था केली. तसंच हे होतं एकनाथांचं, की प्रत्यक्ष मुसलमानाच्या विरोधात बोलायचं नाही, पण कट्टर विरोध करता येईल आणि त्या मुस्लिम सत्तेच्या विरोधामध्ये माणसं उभी करता येतील, जुलमी सत्तेच्या विरोधात माणसं उभी करता येतील, याची व्यवस्था नाथ महाराजांनी केलेली आपणाला पाहायला मिळते. एका अर्थानं नकळत ही परकी सत्तेविरुद्धची कृती होती. रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करणे आणि त्याच्या बंदिवासातले देव सोडविणे, रामावताराचे कार्य तत्कालीन गुलाम समाजासमोर ठेवणं गरजेचं होतं. म्हणजे देव जे रावणाच्या कैदेत होते, जे इथं मुसलमानांनी मंदिरं पाडून कैदेत ठेवले देव, आणि स्त्रियांवर जे अत्याचार केले, तिथून सीता सोडवणं म्हणजे स्त्री आणि देवांची सुरक्षा, हा एक आदर्श होता जो त्या काळामध्ये लोकांच्या समोर ठेवणं आवश्यक होतं. आदर्श जीवन जगण्याची कला आणि सर्वाभूती समभाव हे रामाच्या चित्रणातून बिंबवलेलं आहे समाजाच्या मनावर एकनाथ महाराजांनी, हे आपणाला पाहायला मिळतं. मूळ वाल्मिकी रामायणासोबतच आनंद रामायण, अध्यात्म रामायण, अद्भुत रामायण आणि योग वाशिष्ठ आणि आणखी कितीतरी रामायणाचा स्वतःच नाथांनी 40 रामायणांचा उल्लेख केलेला आहे. तेवढी रामायणं त्यांनी वाचली होती, तर त्यांनीच ते दिलेली आहेत. म्हणजे अशा अनेक ग्रंथ समोर ठेवले, त्या काळातले नाटकं समोर ठेवले, त्या काळामध्ये लोकसाहित्य समोर ठेवलं असणार आणि सगळ्यांचा विचार करून एक उत्कृष्ट अशी कलाकृती म्हणून त्यांनी रामायण, भावार्थ रामायण लिहिलं. भागवत आणि भावार्थ रामायणातून नाथांनी सांस्कृतिक मूल्यांचा व सामाजिक नीतीचा व्यापक विचार समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, हे आपणाला लक्षात येईल. आता हे भावार्थ रामायणाची कथा मी काही तुम्हाला सांगत बसण्याची गरज नाही, ती रामाची कथा आहे आणि रामायण सगळ्या लोकांना माहीत आहे. नाथांचा तिसरा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे तो आहे रुक्मिणी स्वयंवर. हे मराठीतलं अत्यंत प्रसिद्ध असं रुक्मिणी स्वयंवर. मित्रांनो, रुक्मिणी स्वयंवर हे मराठी भाषेचं खास वैशिष्ट्य आहे. इतकी रुक्मिणी स्वयंवरं इतर भाषांमध्ये लिहिल्या गेलेली नाहीत. मराठीमध्ये एकूण 32 कवींनी रुक्मिणी स्वयंवरं लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये एकनाथांच्या आधीसुद्धा महानुभाव कवयित्री महदंबा, नरेंद्र, संतोष मुनी आणि कृष्णमुनी व्यास या लोकांनी रुक्मिणी स्वयंवरं लिहिली, हे आपणाला माहीत आहे. आणि नंतरही अनेकांनी लिहिली, विठ्ठल कवी बिडकरांसारख्यांनी. पण नाथांचं जे रुक्मिणी स्वयंवर आहे ते सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात लोकप्रिय आहे. ते इतकं लोकप्रिय आहे की प्रत्येक ग्रंथाची एक फलश्रुती सांगितली जाते. जसं ज्ञानेश्वरांनी फलश्रुती सांगितली ज्ञानेश्वरीची, की ह्या ग्रंथ वाचल्याच्या नंतर काय होईल. आणि ये ग्रंथ उपजीवी ये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी, किंवा लोक विजयी होतील अशा अर्थानं. प्रत्येक ग्रंथ वाचल्यानंतर काय फलश्रुती ती सांगितलेली असते. एकनाथाचं रुक्मिणी स्वयंवर वाचल्याच्या नंतर ज्या मुलींची लग्न होत नाहीत त्या मुलींनी रुक्मिणी स्वयंवर वाचलं तर तिचं लवकर लग्न जुळतं आणि तिला हवा तसा वर, अपेक्षित असा वर तिला मिळतो. अशा प्रकारचा एक प्रचार असल्यामुळं रुक्मिणी स्वयंवरांच्या पारायणं तरुण मुली करताना आपणाला अनेक कुटुंबामध्ये दिसतात. असे एकेकाळी होतं, आज ते कमी झालं असावं, पण एकेकाळी असा त्याचा प्रसार होता. त्याच्यामुळं खूप लोकप्रिय असं हे रुक्मिणी स्वयंवर होतं. महानुभाव रुक्मिणी स्वयंवराचा एकनाथ महाराजावर प्रभाव पडलेला आपणाला नक्कीच पाहायला मिळतो. कारण रुक्मिणीचं जगातलं पहिलं प्रेमपत्र श्रीकृष्णाला नेऊन देणारा दूत म्हणून जो सुदैव ब्राह्मण आहे तो मूळ भागवतामध्ये नाही आहे, मूळ हरिवंशामध्ये नाही आहे. तो महानुभावांनी निर्माण केलेला, महानुभाव कवींनी निर्माण केलेलं ते एक पात्र आहे. ते पात्र एकनाथांनी जशाला तसं या रुक्मिणी स्वयंवरामध्ये घेतलेलं आपणाला पाहायला मिळतं. मुळात ही प्रेमकथा आहे रुक्मिणीची आणि श्रीकृष्णाची, आणि ही कधीही कुणालाही भुरळ पाडणारी प्रेमकथा आहे. कुठल्याही प्रेमी जीवांना आपली वाटणारी प्रेमकथा आहे. मुळात ही प्रेमकथा आहे. त्याच्यामुळे लोकप्रियतेचं आणखी एक कारण आणि जगातलं पहिलं प्रेमपत्र ज्याचा मी उल्लेख केला आधी, ते रुक्मिणीने लिहिलेलं आहे की रुक्मिणी लिहुनी पत्रिका जगन्नायका यावे लवकरी यावे लवकरी. ती मराठीमध्ये प्रसिद्ध असलेली रुक्मिणीची विनयपत्रिका आपणाला पाहायला मिळते. नाथांनी हा ग्रंथ 1571 म्हणजे नाथ काशीला गेले आणि तिथं त्यांनी भागवत पूर्ण केलं. आणि त्या भागवताच्या मध्येच त्यांनी 1971 सुरुवातीलाच भागवताच्या लिखाण काम सुरू असताना रुक्मिणी स्वयंवरसुद्धा काशीलाच लिहिलं असं म्हणजे अधिकृत माहिती सांगितली जाते.
हे का लिहिलं बरं रुक्मिणी स्वयंवर? त्याच्या पाठीमागचं कारण काय, प्रयोजन काय? जसं आपण पाहिलं की भागवत लिहिण्याचं प्रयोजन काय, हे लिहिण्याचं प्रयोजन, रामायण लिहिण्याचं प्रयोजन काय, रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याचं प्रयोजन काय? ते प्रयोजन असं सांगितलं जातं की एकनाथ महाराजांच्या घरी प्रत्यक्ष परमेश्वरानं खंड्याच्या रूपात एकनाथ महाराजांच्या घरी पाणी वाहण्याचं, कावडी वाहण्याचं काम केलं हे आपल्याला माहीत आहे. लहानपणी तो खंड्या आला आणि हळूहळू त्याचं वय वाढल्याच्या नंतर नाथ म्हणाले, अरे खंडू, आता तू मोठा झालास तर तुझं लग्न करूयात, मी तुला छान मुलगी पाहतो आणि लग्न करून देतो. असा विषय काढला की खंड्या गायब. तो काही लग्न करायला थांबला नाही आणि ते नाथांच्या लक्षात आलं की हा श्रीकृष्ण होता. ठीक आहे, तो लग्नासाठी नाही थांबला तर आता हा देवच होता, त्याचं लग्न आपण काय लावणार, पण तो नाही ना, तर आपण त्याच्या लग्नाची कथा लिहूयात. म्हणून नाथांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवराच्या लिखाणाच्या पाठीमागचं एक कारण सांगितलं जातं. आता हे जे रुक्मिणी स्वयंवर आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या लग्नाची कथा आहे, श्रीकृष्णाच्या प्रेमाची कथा आहे. तर श्रीकृष्णाचं लग्न जे आहे त्या लग्नाची जी वर्णनं आहे ती वर्णनं तत्कालीन समाजामधली सगळी वर्णनं आहेत की लग्न कशी होत असत. त्या लग्नामधले रुसवे फुगे, त्या लग्नामध्ये विनोद, त्या लग्नामधल्या सगळ्या तपशील जे आहेत ते पाहायला मिळतात. जणू काय आपण एखाद्या चित्रपटाचा, लग्नाच्या चित्रपटाचा व्हिडिओ पाहावा किंवा एखाद्या लग्नाचा व्हिडिओ पाहावा, अशा प्रकारे त्या काळात लग्न कशी होत असत त्याचे सगळे तपशील नाथांनी याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा हा ग्रंथ वाचण्यासारखा आहे, आपणाला हे लक्षात येईल. भागवताचा जो 10वा स्कंद आहे, म्हणजे मूळ भागवत एकनाथाने मराठीत जे लिहिलं ते 11व्या स्कंदावर लिहिलेलं आहे. भागवताचे अनेक स्कंद आहेत, त्याच्यामध्ये 10वा जो स्कंद आहे त्या 10व्या स्कंदामध्ये ही रुक्मिणीच्या आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाची कथा आहे. मित्रांनो, या दोन्हीचा जो म्हणजे 10वा स्कंद आणि हरिवंश यांचा आधार घेऊन नाथांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. पण या दोन ग्रंथांचा मूळ आधार कोणता, तर विष्णू पुराण. त्या विष्णू पुराणावर ते दोन ग्रंथ आधारित आणि त्याच्यावर भागवत आधारित. विष्णू पुराणामध्ये रुक्मिणी स्वयंवराची कथा केवळ 12 श्लोकामध्ये सांगितलेली आहे. मूळ विष्णू पुराणामध्ये ही जी श्रीकृष्णाची प्रेमकथा आहे केवळ 12 श्लोकात सांगितलेली आहे, म्हणजे 24 ओळीमध्ये सांगितलेली आहे आणि त्याचा पुढे विस्तार होत गेलेला आपण पाहायला मिळतो. कृष्ण आणि रुक्मिणी एकमेकांना भेटलीही नव्हते. त्यांचं प्रेम कसं बसलं, त्यांची प्रेमकथा सुरू कशी झाली श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीची, म्हणजे एकमेकांना पाहिल्याच्या नंतरच प्रेम होतं खरं तर, पण त्याने एकमेकांना न पाहता त्यांना प्रेम झालेलं होतं. कारण रुक्मिणीच्या रूपाचं वर्णन श्रीकृष्णाच्या मित्रांनी केलं म्हणून श्रीकृष्णाला तिच्याविषयी प्रेम वाटायला लागलं आणि श्रीकृष्णाच्या गावावरून, द्वारकेवरून आलेले लोकगायक रुक्मिणीच्या वडिलांच्या दरबारामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन करू लागले. ते रुक्मिणीच्या वडिलांना हे आवडलं आणि रुक्मिणीलाही आवडलं. रुक्मिणी तर ते ऐकताना बेशुद्ध पडली आणि तिनं श्रीकृष्णावर प्रेम करायला सुरुवात केली. म्हणजे हे विलक्षण असे की दोघांनी एकमेकाला न पाहता केवळ एकमेकांच्या वर्णनावरून केलेलं हे प्रेम आहे. दरबारामध्ये प्रवासी भाटांनी केलेलं श्रीकृष्णाचं गुणगान ऐकूनच वडिलांचीही इच्छा रुक्मिणी ही श्रीकृष्णाला द्यावी अशा प्रकारे. पण रुक्म्या हा जो तिचा भाऊ होता तो मात्र असं म्हणत होता की त्याची इच्छा मात्र होती भावाची की शिशुपालाला द्यावी. तो त्याचा मित्र होता, त्याला आपली बहीण द्यावी असं त्यानं ठरवलेलं होतं. म्हणजे रुक्मी हा शिशुपालाच्या, तर आई वडील रुक्मिणीच्या बाजूनं झाले आणि मग घरातच असे तट पडले. पण मग आता भाऊ हा कारभारी होता, नवा होता, त्याच्यामुळं त्याचं ऐकणं भाग होतं. पण वडिलांचा जीव तुटत होता की रुक्मिणीचं प्रेम श्रीकृष्णावर आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं होतं. म्हणून त्यांनी, आणि मग हे सगळी प्रेमकथा आहे की मग रुक्मिणीनं गुपचूप श्रीकृष्णाला सुदैव ब्राह्मणाकडून पत्र पाठवलं की तुम्ही मला न्यायला या, आणि श्रीकृष्ण तयारीनिशी आला आणि हा विवाह म्हणजे पळवून नेणे मुलीला, प्रेम करणाऱ्या मुलानं अशा प्रकारे पळवून नेऊन हा विवाह झालेला आहे. त्याला राक्षस विवाह असं म्हटलेलं आहे. त्या काळामध्ये तशी पद्धतीच होती की पळवून नेऊन विवाह करण्याला राक्षस विवाह म्हणत असत. तो विवाह पार पडला, त्याचं हे सगळं वर्णन आहे. भक्ती, वीर, विनोद अशा सर्व प्रकारच्या रसांना या रुक्मिणी स्वयंवरामध्ये मोठा वाव होता, तो नाथांनी घेतलेला आहे असं आपणाला लक्षात येईल. एकनाथांना ही केवळ प्रेमकथा होऊ द्यायची नव्हती, त्यांना ते भक्तीचं रूपक करायचं होतं. म्हणून हा विवाह म्हणजे जीवा शिवाची भेट अशा स्वरूपामध्ये हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आपणाला मिळतं. कसं तर प्रेमातले अडथळे म्हणजे भक्तीतले अडथळे, ते प्राप्त केल्याशिवाय जसं प्रेम प्राप्त होत नाही तसंच हे अडथळे प्राप्त केल्याशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही हे सांगण्यासाठी नाथांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्याला भक्तीचं रूपक दिलेलं आहे. मित्रांनो, तिसरा जो घटक आहे या भागामधला तो आहे नाथांच्या 8 स्फुट ग्रंथांचा. 8 स्फुट ग्रंथ, छोटे छोटे ग्रंथ आहेत. तर ते विद्यार्थ्यांना, तुम्हाला हे अभ्यासाला नाहीत
पण एकूण नाथाचं वाङ्मय पाहताना ते असावेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे जे 8 स्फुट ग्रंथ आहेत काय आहेत तेही तुम्हाला माहीत असावं, कानावरून जावं म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. पहिला ग्रंथ नाथाने लिहिलेला चतुश्लोकी भागवत, त्याची निर्मिती प्रक्रिया पहिल्या भागातही मी तुम्हाला सांगितली. याही भागाच्या सुरुवातीला सांगितली की नाथांनी ते चतुश्लोकी भागवत गुरुच्या आज्ञेनुसार चांदवडला, चंद्रावती नगर असं म्हटलेलं आहे. अलीकडे मला संदर्भ सापडला, कारण पहिला भाग करताना तो संदर्भ मला माहीत नव्हता. ते मला वाटायचं की चंद्रावती नगर कोणतं, तर त्याचं नाव अलीकडचं चांदवड आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जे चांदवड तालुका आहे तिथं त्यांनी ह्या ग्रंथाची म्हणजे एका ब्राह्मणाकडून पहिल्यांदा ऐकला आणि नंतर गुरुच्या आज्ञेनं तो ग्रंथ लिहिला. हा चतुश्लोकी भागवत नाथांचा पहिला ग्रंथ 1036 म्हणजे 1036 ओव्या, लहान आहे पण अतिशय समर्थ असा हा ग्रंथ आहे. संपूर्ण विस्तृत भागवतसुद्धा याच्यात सामावलेलं आहे. त्याचे विषय काय आहेत तर तप म्हणजे काय, भगवत भजनाशिवाय ज्ञानप्राप्ती नाही, चित्तशुद्ध का आवश्यक आहे, चित्तशुद्धी आवश्यक का आहे, क्रोध हा तपाचा वैरी कसा आहे, आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुकृपेची गरज का, वैकुंठाचा महिमा, नामाचा महिमा, हरिभक्तीचं स्वरूप, ज्ञानाचा अधिकार कोणाला असतो, मायेचं लक्षण काय, ती कुठं असते, कधी असते, समाधी म्हणजे काय, गुरुचं लक्षण काय, भागवताची लक्षणं काय, इतके सगळे विषय या लहानशा ग्रंथामध्ये नाथांनी रसाळपणे सांगितलेले आपणाला पाहायला मिळते. मित्रांनो, हस्तामलक नावाचा पुढचा नाथांचा ग्रंथ आहे. आपण थोडक्यात पाहणार आहोत सगळ्याविषयी 2-2 मिनटं. हस्तामलक हा एक संस्कृतमधला शब्द आहे आणि ते एका मुलाचं नाव आहे. हस्तामलक शब्दाचा अर्थ हातातला आवळा. ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात आले बा, करतळी आवळा म्हणजे हातातला आवळा जसा दाखवावा आणि तो जसा स्पष्ट दाखवता यावा तशा प्रकारे अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान स्पष्टपणे दाखवणारा मुलगा म्हणून त्याला ते नाव पडलेलं हस्तामलक. पण त्याचं विलक्षण होतं. तो एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला आणि तो बोलतच नव्हता, मुका होता, तो कोणाशी बोलायचाच नाही. शंकराचार्यांची त्यांची भेट झाली. हा ग्रंथ मुळामध्ये शंकराचार्यांनी लिहिला आणि त्याचा नाथाने अनुवाद केलेला आहे. हस्तामलक हा ग्रंथ शंकराचार्यांचा संस्कृतमधला, नाथाने त्याचा अनुवाद केला. त्याचं स्वरूप काय आहे तर शंकराचार्य त्या मुलाला गेले आणि त्या गावामध्ये शंकराचार्य आल्याच्या नंतर त्याच्या बापाला असं वाटलं की बाबा शंकराचार्यांना हे दाखवून तरी पाहावं की हे मूल बोलतच नाही, हे रडतच नाही, हे काही प्रतिक्रियाच देत नाही. मग शंकराचार्यांनी तिथं गेल्याच्यानंतर त्याला प्रश्न विचारले की तू कोण, कुठला, तुझं नाव काय, तुझा वर्ण कोणता, कुठून आला आणि कुठे जाणार आहेस. जसं टागोरांनी एका कवितेमध्ये प्रश्न विचारलेत, माके 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 मन माकोथाय बंगाली भाषेमध्ये. आणि हे आदिम प्रश्न आहेत प्रत्येक माणसाला पडणारे. त्याला वाचतं की आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत, कशासाठी इथं आलेलो आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे आणि तिथं जाण्यासाठी या आयुष्यात काय करायचं आहे, हे मूलभूत पडणारे प्रश्न. तेच प्रश्न शंकराचार्यांनी त्या मुलांना विचारले आणि ते प्रश्न विचारल्याच्या नंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं, नाहम मनुष्यो नच देव यक्षो, मी मनुष्यही नाही, देवही नाही, यक्षही नाही, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा, मी चौवर्णापैकी कोणीही नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही, न ब्रह्मचारी न गृही वनस्थो, मी ना ब्रह्मचारी आहे, ना गृहस्थ आहे, ना वनामध्ये तपस्या करणारा तपस्वी आहे, भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा, माझं स्वरूप निजबोध रूपाचं आहे, मी भिक्षुकसुद्धा नाही. म्हणजे नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोधरूप. असा हा हस्तामलकाने दिलेलं उत्तर. त्यानं असे जे उत्तरं दिली त्याच्यामधून आत्मबोध हा झालेला आहे आणि तो मराठीमध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकूण आशय जो आहे आत्मज्ञानाची प्राप्ती, त्याच्या ओव्या आहेत 660 आणि 74 ओव्यांचं परिशिष्ट आहे वेगळं. आणि त्या परिशिष्टामध्ये नाथांनी त्या काळात असलेले शंकराचार्यांचे देशाच्या चौबाजूचे मठ आणि शंकराचार्य यांच्याविषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या हस्तामलक ग्रंथामध्ये त्यांनी केलेला आहे. एका अर्थानं अलीकडच्या काळात जसं आपण पूरक परिशिष्ट जोडतो ग्रंथाला, तसं परिशिष्ट नाथांनी 74 ओव्यांचं जोडलेलं आहे. तिसरा जो ग्रंथ आहे या 8 ग्रंथांपैकी, स्फुट ग्रंथापैकी, त्याचं नाव स्वात्मसुख असं आहे. त्याची ओवी संख्या 511 आहे आणि त्याचा विषय काय आहे तर सद्गुरू भजनाचा महिमा वर्णन करणं, याच्यासाठी हे एकनाथ महाराजांनी काव्य लिहिलेलं आहे. चौथा ग्रंथ आहे आनंद लहरी. त्याची पृष्ठसंख्या आहे 154, म्हणजे ओवी संख्या 154. त्याचा विषय काय आहे तर सद्गुरू कृपा झालेल्या शिष्याच्या आनंदाची ही लहरी आहे.
सद्गुरूची कृपा झाल्यानंतर शिष्याला जो आनंद झालेला आहे, अशा आनंदित शिष्याची, जनार्दनांची कृपा झाल्यावर नाथांना जो आनंद झाला असेल त्याची आनंद लहरी सांगणारा हा ग्रंथ. त्यांनी त्याच्यामधली एक ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे की निजस्वरूप पाहता दृष्टी, आत्मज्ञान जेव्हा कळतं माणसाला, निजस्वरूप पाहता दृष्टी, निजानंद नमाये सृष्टी, तुटल्या जन्म मरणाच्या गाठी, निर्भय पोटी मी जहालो. काय होतो गुरु मिळाल्यानंतर? तर सृष्टीत सुद्धा मावणार नाही एवढा आनंद त्या माणसाला होतो आणि जन्ममरणाच्या गाठी तुटतात आणि माणूस सर्वत्र आनंदी आनंद राहतो. 5वा ग्रंथ शुकाष्टक, ओवी संख्या 458, शंकराचार्यांच्या 8 श्लोकावर आधारित असा हा ग्रंथ आहे. त्रिगुणरहित निर्लेप आत्म्याचं स्वरूप, त्रिगुणरहित निर्लेप आत्म्याचं स्वरूप हा या ग्रंथाचा विषय आहे. 6वा ग्रंथ आनंदानुभव, ओवी संख्या 241, गुरुशिष्य संवाद स्वरूपात या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. आणि विषय काय आहे त्याचे? तर गुरुकडून शिष्याला होणारा ब्रह्मसाक्षात्कार हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. 7वा ग्रंथ आहे अनुभवामृत, ओवी संख्या आहे 30. ज्ञानदेवांनी जो अमृतानुभव लिहिला त्याच्या सुरुवातीला 5 संस्कृत श्लोक नव्यानं रचून ज्ञानेश्वरांनी लिहिले होते, मग पुढचा अमृतानुभव ग्रंथ लिहिला होता. हे 5 संस्कृत श्लोक लोकांना कळत नव्हते. संस्कृत न येणाऱ्या, अमृतानुभव वाचणाऱ्या एकनाथ महाराजांनी त्या 5 श्लोकांवर स्वतंत्र भाष्य करणारा हा ग्रंथ लिहिला, 30 ओव्यांचा. त्या 5 श्लोकांचे 30 ओव्या लिहून, म्हणजे सरासरी एका श्लोकाचा 6 ओव्यांच्या मध्ये त्याने तो अर्थ विवरून सांगितलेला आहे. आणि 8वा आणि शेवटचा ग्रंथ आहे चिरंजीव पद, त्याची ओवी संख्या आहे 42. चिरंजीव पद प्राप्तीसाठी, सामान्य भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून त्याने हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथामध्ये नाथ महाराजांच्या एकूण आयुष्याचं आणि जगण्याचं जे शिकवणुकीचं सार आहे ते सार 42 ओव्यांमध्ये सांगण्याचा या चिरंजीव पदामध्ये नाथांनी प्रयत्न केलेला आहे. वर जे 8 ग्रंथ आहेत त्या 8ही ग्रंथांचं 3च शब्दात वर्णन करता येईल. गुरुसेवा, गुरुकृपा आणि आत्मज्ञान या 3 शब्दामध्ये या 8ही ग्रंथाचं आपणाला विवरण करता येईल. मित्रांनो, शेवटचा जो ग्रंथ आहे तो आहे नाथांचा नाथगाथा. नाथांचा गाथा खूप मोठा गाथा आहे. त्याची पृष्ठसंख्या 1200 आहे, म्हणजे जवळजवळ नामदेवांच्या गाथे एवढी. आणि त्याची अभंग संख्या 4005 आहे, म्हणजे जवळजवळ तुकाराम महाराजांच्या गाथे एवढी. म्हणजे एवढं सगळं आधीचं लिहूनसुद्धा नाथ महाराजांनी गाथासुद्धा बाकीच्या संतांपेक्षाच मोठीच लिहिलेली आहे. एवढं प्रचंड लेखन त्यांनी केलेलं आहे. 4005 इतके अभंग त्याच्यामध्ये आहेत किंवा कविता आहेत, म्हणून त्याच्यात सगळे भारुडं आहेत, गवळणी आहेत. आणि 1200 पृष्ठ एवढा मोठा तो मजकूर आहे. कथा कीर्तनाचं साधन म्हणून ह्या सगळ्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. डोळ्यासमोर सामान्य माणूस ठेवून ह्या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. इतर मोठ्या आवाक्याचं लेखन करताना मध्ये मध्ये हे लेखन केलेलं आहे. इतर ग्रंथांचं साल सांगता येतं की ते कधी लिहिल्या गेलेले आहेत, पण याचं साल नाही सांगता येत, कारण हेच त्यांनी आयुष्यभर लिहिलेलं त्यांचं काम आहे. आणि हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ लिहिताना मित्रांनो, जसं आपणाला माहीत आहे की मराठीमध्ये एक फार मोठे लेखक होते श्रीधर व्यंकटेश केतकर. त्यांनी विश्वकोशाची रचना केली आणि हे विश्वकोशाचं बोजड काम करता करता मध्येच ते फ्रेश होण्यासाठी म्हणून कादंबऱ्या लिहित आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा कादंबऱ्या केतकरांनी लिहिल्या. तसं हे अवजड ग्रंथ लिहिताना नाथांनी मध्ये मध्ये प्रवचनाचा भाग म्हणून आणि विरंगुळ्याचा भाग म्हणून लिहिलेले जे सगळे हे कविता आहेत नाथांच्या गाथेमधल्या त्या अप्रतिम आहेत. त्याचे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो, सगळ्यावर सविस्तर बोलणं अशक्य आहे. मंगलाचरण, श्रीकृष्णचरित्र, इतर संतांच्या सारखेच हे विषय आहेत. बाळक्रीडा, पंढरी महात्म्य, विठ्ठल महात्म्य, दत्त महात्म्य, शिव महात्म्य, सद्गुरू महात्म्य. इतर संतांच्यामध्ये आपण माहिती आहे की दत्त शिव हे येत नाही, पण हे शिवभक्त दत्तभक्त होते नाथ, कारण हे नाथ संप्रदायाची परंपरा होती आणि एका बाजूनं दत्त संप्रदायाची परंपराही होती. त्याच्यामुळं या सगळ्या दैवतांचं त्यांनी महात्म्य सांगितलेलं आहे. प्राचीन आणि अर्वाचीन भक्तांची आख्यानं त्यांनी सांगितलेली आहे. भक्त प्रल्हाद, ध्रुव तिथपासून दशावतारापासून भक्त संत यांची आख्यानं, आणि त्याच्यानंतर गोरा, सावता, चोखा आणि नामदेव यांची सविस्तर चरित्र एकनाथ महाराजांच्या गाथेत आपणाला पाहायला मिळतात. त्या संतांच्या विवेचनामध्ये आपण नाथांनी कसं त्यांच्यावर लिहिलेलं आहे ते सविस्तर पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याच्याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्ञानदेवादी भावंडांची स्तुती पण त्यांनी लिहिलेली आहे, तिचा पण संदर्भ आपण ज्ञानदेवादी भावंडांच्या भागात पाहिलेला आहे. भक्ती, उपदेश,
मन या विषयावर त्यांनी सविस्तर लिहिलेलं आहे. पुढे चालून रामदासांनी जी मनाचे श्लोक लिहिले त्याची पूर्वपीठिका एकनाथ महाराजांनी या मनावरच्या अभंगामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग रूपकं आहेत, भारुडं आहेत आणि गवळणी आहेत. इतका हा विषयाचा विविध पसारा नाथांच्या गाथेमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो. दीर्घकाव्य लिहिताना विरंगुळा म्हणून त्यांनी हे लेखन केलं, हे मी तुम्हाला आधी सांगितलं. उद्देश काय तर लोकजागरण, समाज प्रबोधन, संस्कृती संगोपन आणि संस्कृती संवर्धन हा या लेखनामागच्या मूळ प्रेरणा आहेत. काय काय? लोकजागरण, समाज प्रबोधन आणि संस्कृती संगोपन आणि संवर्धन. मित्रांनो, एकनाथ महाराजांची भारुडं ही अतिशय प्रसिद्ध अशी भारुडं आहेत. त्या भारुडांची संख्या आहे 300 आणि त्या भारुडांचे विषय आहेत 125, म्हणजे 125 विषयावर 300 भारुडं नाथ महाराजांनी लिहिलेले आहेत. लोकरंजनातून लोकजागर हा भारुडांच्या लेखनाच्या पाठीमागचा मुख्य गाभा आहे. लोकगीत आणि लोकलयी यांचं अनुसरण करून लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न एकनाथ महाराजांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वासुदेवसारखा लोककलावंत, बाळसंतोष, फकीर, डोंबारी, कोल्हाटी, जोगी, जंगम, मानभाव हे सगळे त्यांनी घेतलेले आहेत. या सगळ्या भारुडांमध्ये तत्कालीन लोकस्थितीन गावगाडा आपणाला कळतो की गावगाडा कसा चालत होता, देशमुख, देशपांडे, पांडे, पाटील कसे काम करत होते याचं सविस्तर वर्णन त्यांच्या अनेक भारुडामधून आपणाला पाहायला मिळतं. सामान्य माणसाचं लोककलावंताचं जगणं कसं होतं ते पण त्याचे तपशील, म्हणजे ते मुद्दाम तपशील म्हणून सांगितले नाहीत, पण ओघानं आलेले हे जे तपशील आहेत त्या तपशिलांमध्ये तत्कालीन लोकस्थिती आपणाला पाहायला मिळते. मित्रांनो, प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित अशा सर्व लोकांमध्ये सगळीकडं गवळणी ह्या प्रसिद्ध होत्या नाथांच्या. भारुडं ही बहुतेक जनसामान्यांच्यासाठी होती, ती प्रतिष्ठितांमध्ये लोकप्रिय नव्हती, पण गवळणी तिकडेही लोकप्रिय होत्या, इकडेही लोकप्रिय होत्या. आणि गवळणीसुद्धा नाथांनी लोकांच्या खेळांच्यामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे नाथांचं प्रचंड लोकनिरीक्षण होतं. लोकांना नाथांचे खेळ माहीत होते, लोकांना लोककलावंत माहीत होते, त्यांची वैशिष्ट्ये माहीत होती, त्याचे तपशील माहीत होते, त्यांची गाणी माहीत होते, त्यांच्या लई माहीत होत्या, सगळं नाथांना माहीत होतं. हे सगळं करत असताना हमामा, हुमरी, काला, लपंडाव, पिंगा, फुगडी, भोरा इत्यादी खेळांच्यामध्ये त्यांनी गवळणी लिहिल्या आणि त्या लईमध्ये त्यांनी त्या गवळणी लिहिल्या. म्हणजे इतक्या लोकलयींचा उपयोग नाथांनी केला हे आपणाला पाहायला मिळतं. आणि नाथांचं हे वैशिष्ट्य आहे की नाथांनी असं नाही म्हटलं की मी विद्वानांसाठीच कविता लिहील, सामान्यांना कळणारी कविता लिहिणार नाही. त्यांनी असंही नाही म्हटलं की मी सामान्यांना कळणारीच कविता लिहील, विद्वानांसाठी मी कविता लिहिणार नाही. अलीकडे हे फार चालतं. नाथांच्या काळात नाथांनी हे करून दाखवलं की मी अतिशय सामान्य माणसांसाठी लिहील, मी विनोदी लिहील, मी लिरिकल लिहील, मी लोकलयीमध्ये लिहील, मी प्रबंध ग्रंथ लिहील, मी विद्वानांसाठी लिहील, मी भक्तांसाठी लिहील, मी सामान्यांसाठी लिहील आणि केवळ करमणूकसाठी म्हणून असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा मी भारुडांसारखे ग्रंथ लिहील आणि त्या करमणुकीतून सांगण्याचा प्रयत्न करील. हे सगळं नाथांनी मान्य केलं आणि सर्व प्रकारची कविता नाथांनी लिहिली हे आपणाला माहीत आहे. या गवळणींच्यामध्ये खेळांच्यामधल्या गवळणी ह्या सगळ्या गवळणी शृंगार रस परिपूर्ण गवळणी नाथांनी लिहिल्या आणि त्या अतिशय सुंदर आहेत. भारुडांच्या जे आपण थोडक्यात पुढं नुसते शीर्षकं पाहणार आहोत. काही जणांना तो लावणीचा, मराठी लावणीचा उगम वाटतो. तो एक प्रकारे तिथूनच लावणीची प्रेरणा पुढच्या लावणीकारांना मिळाली असं पण इतिहासकार म्हणतात. बाह्य शृंगार जरी असला तर आत मागतं त्याच्या भक्तीचा रंग होता गवळणींच्यामध्ये हे आपणाला माहीत आहे. कारण शृंगार हा त्यांचा मुख्य विषय नाही आहे, भक्ती हा मुख्य विषय आहे. शृंगाराच्या माध्यमातून त्यांनी ते सांगितलं. म्हणजे नाथांना अध्यात्म लोकांना जे जे आवडतं त्याच्या माध्यमातून का होईना पण लोकांपर्यंत, लोकांना शृंगार आवडतो ना, शृंगारातून अध्यात्म, लोकांना सोंग आवडतो ना, भारुडातून अध्यात्म, सगळीकडून लोकांपर्यंत अध्यात्म नेण्याचा आणि सगळ्यांपर्यंत पोचण्याचा आणि वारकरी संप्रदाय सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा नाथांचा हा जो प्रयत्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता मी तुम्हाला काही गवळणींचे मुखडे सांगणार आहे, फक्त मुखडे, ज्याला आपण ध्रुपद म्हणतो, ही ध्रुपद सांगणार आहे. याच्यातून तुमच्या लक्षात येईल की नाथ अजूनही किती लोकप्रिय आहे. तुमच्या मनामध्ये सुद्धा हे मुखडे असतील जे मी पुढे भागवताचे पण सांगणार आहे. गवळणीचे काही मुखड्या याच्यापेक्षा आणखी जास्त लोकप्रिय आहेत, पण आपण थोडक्यात पाहूयात. ऐका एक सखये बाई, नवल मी सांगू काही, ही अतिशय लोकप्रिय गवळण. वारी आणि कुंडल हाले, डोळे मोडीत राधा झाले, लोकप्रिय, अत्यंत लोकप्रिय आणि शृंगारिक अशी ही गवळण. असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायानं लंगडा गबाई, विनोदी अशी ही गवळण. अरे कृष्णा अरे कान्हा, मनमोहन रंजना, अतिशय लोकप्रिय असलेली, अनेक गायकांनी गायलेली अशी ही गवळण. चालू नको रे बा धाव हरी, भिंगाचे चालू नको बा धाव हरी, ही एक एका प्रकारे धावा म्हणावा अशी ही गवळण आहे. भिंगाचे भिंगुले खांद्यावरी अंगुले, ही एक शब्दांचे खेळ
आणि सुंदर लिरिकल लईचे शब्द वापरून सुंदर केलेली ही गवळण, किंवा गोकुळी चोरी करीतो चक्रपाणी ही गवळण, तुझी संगत नाही कामाची ही गवळण असेल, खेळे भोवरा गबाई भोवरा गबाई भोवरा राधिकेचा नवरा, लोकप्रिय विनोदी गवळण अशी. तुझ्या मुरलीचा ध्वनी ही गवळण असेल, नको वाजवू कान्होबा मुरली रे, तुझ्या मुरलीने मन माझे हरले रे, सुध माझी हरली रे. किंवा आल्या 5 गवळणी, जशा नामदेवांनी 5 गवळणी 5 भाषेतल्या होत्या, तशा इथल्या 5 गवळणी 5 स्टेपमधल्या आहेत, आयुष्याचे 5 टप्पे त्याच्या ह्या गवळणी. मसी बोलू नको गोविंदा, आणि आणखी कितीतरी लोकप्रिय गवळणी नाथांनी लिहिल्या. नाथांची काही भारुडं लोकप्रिय, त्याचे मी मुखडे तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, प्रसिद्ध भारूड उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा, किंवा सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहील तुला, किंवा मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, किंवा आंधळ्याला पैका दे भगवान. अजूनही सगळे भिकारी हे म्हणताना आपणाला पाहतं. दार उघड बया दार उघड, अतिशय प्रसिद्ध असं भारूड. बाई मी भोळी ग भोळी, अत्यंत लोकप्रिय असं भारूड. दादला नको ग मला बाई नवरा नको ग मला, हे अत्यंत लोकप्रिय. विंचू चावला वृश्चिक चावला, हे सगळ्या गायकांनी गायलेले आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये लोकप्रिय विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी देखील एक फार सुंदर याच्यावरची ध्वनिमुद्रिका ध्वनिचित्रफीत काढलेली आपणाला माहीत आहे. सगुण गुण माया आली कोल्हाटीने खेळाया, एक आध्यात्मिक रूपक. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे, गूढ भारूड. म्हणजे भारुडामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकार हाताळलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकनाथ महाराजांचे अभंग अतिशय लोकप्रिय आहेत. अभंगांचे मी तुम्हाला तपशीलही सांगितले, त्याचे विषयही सांगितले. काही अभंगांचे मुखडे त्रोटक मी तुम्हाला सांगतो. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, हा भीमसेन जोशी यांनी गायलेला लोकप्रिय अभंग तो नाथांचा आहे. कसा मला टाकून गेला राम, हाही त्यांनीच गायलेला अभंग. मन हे राम रंगी रंगले, हाही भीमसेन जोशी गायने. देहा हा काळाचा जाणार शेवटी, याच्यासारखा अभंग असेल. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आली विघ्न निवारी, हा पारंपरिक लोकप्रिय धावा हा देखील आपणाला नाथांच्या गाथेत पाहायला मिळतो. मला हे वाटायचे की ही लोकगीत आहे का काय, पण ही या निमित्तानं समग्र गाथा वाचताना लक्षात आलं की हा नाथांनी लिहिलेला श्रीकृष्णाचा धावा आहे. द्रौपदीची जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा लिहिलेला हा धावा आहे. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेले अलीकडच्या काळातली ओंकार स्वरूपा ही जी शिडी आहे तिच्यातली सगळी गाणी जवळजवळ नाथांची आहेत. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो, हा अभंग नाथ महाराजांचा आहे. संतांचा महिमा देवची जाणती, हा एक अभंग. ते मन निष्ठुर का केले जे पूर्ण दयेने भरले, हा एक करुणरसपूर्ण अभंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, हाही एक लोकप्रिय. असे कितीतरी अभंग, 4000 अभंगापैकी तुम्हाला किती सांगणार मी, म्हणून थोडक्यात मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केला. आता मित्रांनो, शेवटी पुन्हा एकदा ज्यांनी संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती सांगितली त्या गंगाधर बाळकृष्ण सरदार या मोठ्या लेखकाचं, विचारवंताचं नाथ महाराजांविषयीचं जे विवेचन आहे ते विवेचन तुमच्यासमोर ठेवतो आणि थांबतो. त्यांच्याच भाषेत या भागाचा आपण समारोप करूयात. देशिये चेनी नागरपणे शांतू शृंगाराचे जिणे, या उक्ती म्हटल्याप्रमाणे मराठी साहित्यात आरंभी शांतरसालाच आग्रपूजेचा मान होता. संतांच्या अभंगवाणीमध्ये मात्र भक्तिरसाचा उत्कर्ष झाला. तेव्हा शांती आणि भक्ती या 2 रसांनीच नाथपूर्व वाङ्मय व्यापलेले होते. एकनाथांनी मराठी वाङ्मयाला जास्त व्यापक स्वरूप दिले. स्फुट व संकीर्ण रचनेप्रमाणेच 20,000 40,000 ओव्यांचे प्रचंड ग्रंथ देशभाषेत पैदा होऊ लागले. तसेच अध्यात्मपर ग्रंथाकडून कथा वाङ्मयाकडे मराठी साहित्यगंगेचा ओघ वळवण्याचे श्रेय एकनाथांना द्यावयास हवे. एकनाथांनी ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले. नामदेवांच्या अत्युत्कट भक्तिभावनेला अधिक व्यवहार्य स्वरूप दिले. ज्ञानेश्वरांनी प्रतिपादिलेली उच्च तत्वे दैनंदिन जीवनात कशा तऱ्हेने उत्तरविता येतील याचे त्यांनी आपल्या ग्रंथातून सांगोपांग विवेचन केले. एकनाथांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मराठी वाङ्मयाला पांडित्याची प्रौढी आणून दिली. यादव काळ ही मराठी वाङ्मयाची बाल्यावस्था होती.
त्यावेळच्या भाषा सरणीत प्रसन्नता, उत्साह, कोमलता, माधुर्य, उत्कटता, चापल्य इत्यादी गुण आढळतात. पण एकनाथांच्या काळी मराठी साहित्यामध्ये ओज, गांभीर्य, विशालता, चातुर्य, विपुलता, वैचित्र्य इत्यादी गुणांचा अंतर्भाव झाला. एकनाथांचे वाङ्मय म्हणजे पांडित्य आणि प्रेमळपणा, वैदग्ध्य आणि सात्विकता, सामर्थ्य आणि सहृदयता यांचा मनोज्ञ संगम होय. मोठमोठे प्रचंड ग्रंथ लिहिणाऱ्या या भगवत भक्ताने समाजाच्या अगदी तळाशी असणाऱ्या असंस्कृत वर्गाकडे देखील दुर्लक्ष केलेले नाही. त्यांच्या गवळणी आणि भारुडे यांची लोकप्रियता पाहून आश्चर्याने आजही मन थक्क होते. समाज जीवनाचे बहुविध संमिश्र स्वरूप ध्यानात घेऊन त्यांनी वाङ्मय लिहिले. त्यामुळे त्यात एकांगीपणा राहिला नाही. स्वतः एकनाथ महाराजांनी म्हटलं होतं की ज्ञानी निवती परमार्थ बोधे, पंडित निवती पद बंधे, लोकनिवती कथा विनोदे, ग्रंथ संबंधे जगनवे. मला सगळ्या जगाला निववायचं होतं, शांत करायचं होतं, म्हणून मी हे सगळं लिहिलं. कारण ज्ञानी हे परमार्थ बोधामुळं शांत होतात, पंडित हे पदबंध म्हणजे कवित्वाच्या शक्तीमुळं शांत होतात, तर लोक हे कथा आणि विनोदामुळं शांत होतात. म्हणून ज्ञानी निवती परमार्थ बोधे, पंडित निवती पदबंधे, लोकनिवती कथा विनोदे, ग्रंथ संबंधे जग निवे. हे स्वतः एकनाथ महाराजांनी त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य त्यांच्या याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे की संपूर्ण समाजाला कवेत घेणारा, सामान्य माणसांपासून विद्वानांपर्यंत आणि कवींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांना आपलासा वाटणारा, लोकप्रिय असणारा, प्रचंड ग्रंथ निर्मिती करणारा, प्रचंड काव्य निर्मिती करणारा असा हा मराठीतला मधोमध उभा असलेला, मागं कोणी नाही पुढं कोणी नाही, एकट्यानंच संपूर्ण समाजाला हाकारणारा, संपूर्ण समाज कवेत घेणारा आणि संपूर्ण समाजाला आत्मविश्वास देणारा असा संत म्हणून आपणाला एकनाथ महाराजांच्याकडे पाहता येईल. इथं आपण थांबूयात. नमस्कार.